नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं माझ्या एस के टेलर यूट्यूब चॅनलवर। तर आज आपण 40 साईजचा 4 टक्स बोटनेक ब्लाऊजची पेपर कटिंग भागात शिलाई बघणार आहोत। तर बोटनेकचा ब्लाऊज शिवत असताना आपल्याला पहिल्यांदा शोल्डरचं मेजरमेंट टाकावं लागतं। तर 40 साईजसाठी शोल्डर 7.5 इंच टाकायचं। 7.5 इंच शोल्डर टाकल्यानंतर आपली मोंडा उंची पण 7.5 इंचच टाकायची। बोटनेक ब्लाउज मध्ये मोंडा उंची आणि शोल्डर जास्त घ्यायचं असतं। आता हे दोन्ही पॉइंट जोडून घ्यायचेत आणि आपला छातीचा चौथा भाग टाकायचा आहे। 40 ची छाती आहे, तर इथे 10 इंचावर एक मार्किंग करायची आहे आणि पुढे टक्ससाठी अर्धा आणि शिलाई मार्जिन 1.5 इंच, असं 2 इंचावर हे मार्जिन टाकायचं आहे, शिलाई मार्जिन। आणि हे पण आपल्याला जोडून घ्यायचं। हे जोडून घेतल्यानंतर आता आपल्याला आपली पूर्ण उंची टाकून घ्यायची। ब्लाऊजची पूर्ण उंची आहे 15.5। 15.5 वरती एक मार्किंग आपल्याला इथे करायचं आहे। साडे 15 वरती एक मार्किंग केल्यानंतर आपल्याला कमरेचं मेजरमेंट नंतर टाकायचं आहे। आता आपली गळा रुंदी टाकायची आपल्याला। तर आपण इथं गळा रुंदी 2.5, 2.25, 3, 3.25 पर्यंत घेऊ शकतो। तर मी इथं 3.25 वर गळा रुंदी टाकलेली आहे। पुढचा गळा 8 वर टाकलेला आहे। त्या गळ्याला आपल्याला जसा हवा तसा आपण शेप देऊ शकतो। मी इथं सिंपल पान गळा टाकलेला आहे। आता इथनं मोंड्यापासून अर्धा इंच आत यायचं आपल्याला आणि हे दोन्ही पॉइंट जोडून घ्यायचे। आणि ह्या बाहेरचा जो आपण पॉइंट टाकलेला आहे तिथनं 1.5 इंच आणि इथनं अर्धा इंच आपल्याला आत यायचे। आत आल्यानंतर आता आपण आपला मोंड्याला आकार देऊन घेऊ। तर हा पाठीमागचा जो आकार आहे तो आपल्याला ह्या आतल्या रेषेवरून द्यायचा आहे आणि पुढचा जो आकार आहे तो आपण असं बाहेर जायचंय ह्या आकारासाठी, म्हणजे इथं चुना येत नाहीत। हे जवळजवळ अर्धा पाऊण इंचापर्यंत आपण आत जाऊ शकतो। आता आपण क्रॉस पट्टीचं मेजरमेंट टाकणार आहोत। तर इथं 1.5 इंचावर आपल्याला एक मार्किंग करून घ्यायची आणि एक सरळ रेष ओढून घ्यायची। सरळ रेष ओढून घेतल्यानंतर इथनं आपल्याला 1 इंचावर एक मार्किंग करायची। 1 इंचावर एक मार्किंग केल्यानंतर
आपल्याला इथं छातीचा 10वा टाकायचा आहे क्रॉसपट्टीवर. तर 40 छातीचा 10वा चे 4.25 इंचावर इथे एक मार्किंग करून घ्यायची आणि वरनं आपल्याला टक्स पॉईंट उंची टाकायची आहे. तर टक्स पॉईंट 9.5 वर घेत आहे मी इथे आणि इथनं पण आपल्याला 4.25 वर एक पॉईंट करून घ्यायचा आहे. नंतर असा इथं क्रॉस पट्टीला आकार देऊन घ्यायचा आहे आणि इथनं 1 इंच आपल्याला जे आपण 15.5 घेतले तिथनं खाली 1 इंच घ्यायचं आहे. फोरटक्स ब्लाऊजमध्ये हे 1 इंच एक्स्ट्रा घ्यायला लागतं, कारण बऱ्याच ठिकाणी आपला ब्लाऊज कमी होतो टक्स मारत असताना, त्यामुळे ही 1 इंच उंची जास्त घ्यायची फोरटक्स ब्लाऊजमध्ये आपल्याला. आता आपल्याला इथं टक्स पॉईंट टाकायचा आहे. तर टक्स पॉईंट इथं पाऊण इंचाचा, हा जो आपण छातीचा 10वा घेतला आहे तिथून पाऊण इंचाचा टक्स पॉईंट इथं टाकायचा आहे. तर हा पाऊण इंच आपल्याला कमरेच्या भागात वाढवायचा आहे. त्यासाठी आपण इथं कमरेचं मेजरमेंट टाकलं नव्हतं. तर कमरेचा चौथा इथं आपला 1.25 येतोय, 1.25 आणि हे पाऊण दीड असं इथं 1.5 एक्स्ट्रा घ्यायचंय आणि पुढं आपल्याला आपलं शिलाई मार्जिन 1.5 इंच घ्यायचंय. अशा प्रकारे आपल्या ह्या टक्स पॉईंटवरून कमरेचं माप ठरतं, त्यामुळे आपण सुरुवातीला हे माप टाकलं नव्हतं. आता हे पॉईंट आपल्याला जोडून घ्यायचे. हे पॉईंट जोडून घेतल्यानंतर आपल्याला आता फोरटक्ससाठीचं मेजरमेंट टाकायचं आहे. तर फोरटक्ससाठी हा जो आपण वरनं टक्स पॉईंट 9.5 घेतला आहे, इथनं 1.5 इंचावर, इथनं 1.5 इंचावर, या बाजूनं 1.5 इंचावर आणि थोडंसं क्रॉस या बाजूनं 1.5 इंचावर. हे झाले आपले टक्स, फोरटक्सचे टक्स. आणि इथनं 2 इंचावर वरती यायचे. 2 इंचावर वरती येऊन इथला जो आपला टक्स आहे हा टक्स ह्याला जोडून घ्यायचा आहे आणि ह्याला दोन्ही साईडनं पाव इंच शिलाईत घालायचा आहे. त्यानंतर हा जो टक्स आहे आपला 1.5 इंचाचा, ते टक्स पॉईंट पण आपल्याला जोडून घ्यायचे. हे टक्स पॉईंट जोडून घेतल्यानंतर आपला हा टक्स आहे, हा पण टक्स आपल्याला पाव इंचाचा घ्यायचा आहे. हे जवळजवळ सगळे टक्स आपले मारून झालेले आहेत. हा टक्स आपला मोठा येईल, हा आणि हा पाव इंचाचा येईल आणि हा थोडा जास्त येईल पाव इंचापेक्षा. अशा प्रकारे ही आपली फोरटक्स ब्लाऊजची मार्किंग झालेली आहे. आता आपण पेपर कट करून घेऊ. ह्याचा जो गळा आहे तो नंतर कट केला तरी चालतो.
डायरेक्ट आपण कपड्यावर पण हा गळा कट करू शकतो. म्हणजे हाच पेपर ठेवून आपल्याला वेगळा गळा पण पेपरवर टाकता येतो. ही आपली बॅक साईड आहे. तर आपण पुढं 1 इंचाने खालच्या बाजूला वाढवलं होतं आणि अर्धा इंच पण पूर्ण उंचीत वाढवलं होतं. तर आपल्याला 1.5 इंच यातनं कमी करायचे पाठीच्या उंचीतनं. जे आपण क्रॉस पट्टीसाठी खाली 1 इंच वाढवला होता तो पण कमी करायचा आहे. आणि पाठीच्या भागाला 1 इंच, पुढच्या भागाला अर्धा इंच एक्स्ट्रा शिलाई मार्जिन लागतं. तर आपण इथं 15 वर म्हणजे 1.5 इंचानं वरती इथं आपल्याला खूण करून घ्यायची. फोरटक्स ब्लाउज मध्येच हा 1 इंच एक्स्ट्रा वाढतो आणि इतर ब्लाउज मध्ये प्रत्येक ब्लाउज मध्ये अर्धा इंच आपल्याला कट करून घ्यायला लागतं. नंतर आपण पुढच्या भागात कमरेत टक्स पॉइंट साठी एक्स्ट्रा शिलाई मार्जिन घेतलेली. तर याच्यामध्ये आपल्याला पाठीच्या टक्स साठी अर्धा इंचच घ्यायचा आहे. पाठीच्या टक्स साठी अर्धा आणि हा आपलं शिलाई मार्जिन. हे जे टक्स साठी पुढच्या बाजूला घेतलेले आणि इथं आपण अर्धा इंच एक्स्ट्रा घेतलेले पुढच्या बाजूला ते आपल्याला कमी करायचे. कट करून घ्यायचे. ही आपली पाठीचा भाग तयार झाला. आता आपल्याला याचा गळा कट करायचा नाही, याचा गळा डिझाईनचा टाकायचा आहे आपल्याला. तर हा गळा मी असाच ठेवते. तुम्हाला जर बॅक नेकची डिझाईन पाहिजे असेल तर त्याचा व्हिडिओ पण मी टाकेन, तो बघा. ह्याचीच बॅक नेक आपण डिझाईनची करणार आहोत फोरटक्स मध्ये, तो पण व्हिडिओ मी अपलोड करील. तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. Close till I get up. Time is barely on our side. I don't wanna waste what's left. The storms we chase are leading us.